वरपर्यंत जात असेल ना पाणी बाबा? हां, मग इथं त्यासाठीच बांधलं का हे? तर मित्रांनो बघू शकते बघा त्या तर मित्रांनो एक मासा ते जाळं टाकले तर बाबांनी तुम्हाला बोललोय बघा. त्यांना जाळ्यामध्ये बघा चिलापी मासा लागलाय. केवढा मोठा आहे बघा, साईज बघू शकते बघा, बिग साईज भेटलाय. नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणी या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आता ना चाललो आहोत आपण टिटवाल्याला आणि आपण आता नदीवर जातो आहे. नाही बघा एक्सप्रेस हायवे आहे आणि ते कंस्ट्रक्शन लाईनचं काम चालू आहे. तर इथं नदी जवळ आहे, तर आपण नदीवर चाललो आहोत. आणि आता पाऊस तर गेला आहे पूर्णपणे, ऊन पडलं आहे. तर पुढे वगैरे आहेत ना, बघू शकता रस्ता वगैरे. नानू आहे, सम्यक आहे आणि मोहित आहे. आणि एरिया बघू शकता बघा टिटवाला. हा रोड आहे पूर्ण. हा कुठे गेला मला पण नाही माहीत, आपण विचारू पुढे. चला तर आपण कंटिन्यूस राहा आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. चला तर पुढे कंटिन्यूस राहा मित्रांनो. टिटवाला व्ह्यू बघू शकता बघा. गवत वगैरे पण झालं आहे बारीक मस्त वाटतंय का. इकडे चाललं जा, मस्त वाटतंय. तर हा सरळ रस्ता गेला आहे भिवंडी साईडला, भिवंडी ना. तर मित्रांनो हा बघा इथे साप मेला आहे आणि हा नाग आहे बघायचे. गाडी नागाच्या पिल्याला कागड बोल. सुकाट तयार झालं, ते सुकटासारखं सुकलं एकदम. नागाचं हे आहे बघू शकते बघा. तर शक्यतो अशा रस्त्यांवर वगैरे चालत असाल ना मित्रांनो, तर पायामध्ये शक्यतो चप्पल घाला. बिना चपलीचं चालू नका, कारण असे साप वगैरे मेलेले असतात. आणि न जाणू त्यांचे दात वगैरे पण असतात, विष नसतं असं होऊ शकत नाही की. तर आपण आता फायनली नदीकडे तर आलो आहोत. आणि हा रोड बघू शकता, हा टिटवाल्याकडचा आपला रोड आहे. आणि हा मेन रोड ब्रिजने बाहेर पडला आहे भिवंडीला जायला वगैरे. तर हा रोड आहे. तर नानू आहे, सम्यक आहे, मी चौघजणं असं चालवत. वातावरण बघू शकता, थोडं पाऊस वगैरे उठला असं ढगाळ वातावरण. पूर्ण असं गावासारखं फील आहे. नदी मोठी नदी आहे. बघूया आपल्याला नदीवर यायचं होतं आंघोळीसाठी तर नाहीच म्हणा, आपल्याला पाण्याचं काही एवढा एक्सपिरियन्स वगैरे नाही. आणि मोठी नदी असल्यामुळे पाण्यामध्ये तर मस्करी वगैरे करू शकत नाही आपण. तर मित्रांनो फायनली आपण नदीवर पोहोचलो बघा. नदी बघू शकता, खूप मोठी नदी अशी. आणि हा ब्रिज आहे. आणि हा सरळ रोड गेला तर भिवंडी साईडला गेला. आणि इकडून जो रोड येतो ना बघू शकता बघा, हा टिटवाल्याकडनं आला रोड. आपण टिटवाल्याला आलो. आणि ह्या नदीवर आहे ना खूप अशी मोठमोठी माशांची वल्गण वगैरे पण चढते. मित्रांनो नदीचं हे दाखवतो बघू शकते बघा. नदी बघा किती खाली आहे हे बघा. तर ह्याची नाही मिनिमम हाईट बोलत ना 50 ते 60 फूट वर असेल हाईट अशी. आणि तुम्हाला विषय दाखवायचं बोलत रे बघा, पाणी ब्रिजवरून गेले म्हणजे नदीला पाणी किती आलं असेल त्याचा विचार करू शकता तुम्ही. हे बघा वरती सगळी घाण येऊन अडकले, म्हणजे एवढं भयंकर पाणी आलेले या पावसामध्ये. हे बघा सर्व गाळ वगैरे बसले, असं काही दाखवत नाही बघू शकते बघा. आणि एवढं वरती पाणी चढलेलं त्या पुलाला, आश्चर्य वाटते मला. तर हे चाललेत, आपण पण जाऊयात. नदीला पाण्याचा प्रेशर भरपूर आहे, मासे वगैरे तर भरपूर भेटत असते इकडे ह्या साईडला. हे वॉटरफॉल बघा. इकडून रस्ता गेला भिवंडी, मेन रोडला टच झाला या पाणी आहे. चला आपण इथून असं खाली जाऊयात. काय नाही 100 मीटर होणार नाही इथून. चल उतर. हे बघा नानू चाललं आहे. आपण पण जाऊया खाली. उतरायला वगैरे पण बघू शकते बघा, घसरण्यासारखं असं. पण एक नंबर व्ह्यू आहे. नदी पण मस्त आहे. मासे वगैरे भेटतात की नाही माहीत नाही इकडे, तर बघूया आपण. तर नदी बघू शकते बघा, काय एक नंबर नदी अशी, खूप मोठी नदी आहे. सापडले काय रे भाऊ मासे? मासे नाही भेटले. नाही ना, आता आलो. चालला ठीक आहे.
तर बघूया याच्यामध्ये मासे भेटतात का इथे. आपल्याला काय माहीत नाही नदीचं वगैरे. नदीला प्रेशर बघू शकते बघा. आणि हा पूल आहे, त्या पुलाच्या वरतून पाणी गेलं. तर पाणी बघू शकते बघा मित्रांनो, पाणी किती प्रेशर बघू शकता पाण्याला. हे बघा इकडे पूर्ण असं पाण्याला प्रेशर भरपूर असं प्रेशरचं मग झूम करून दाखवते बघा. हे बघा पाणी. काय बोलतो हे बघा. विसरला कॉन्ट्रॅक्ट देतो तर हे बघा, हे पण आपली पोरं आहेत ना, मासे पकडण्यासाठी झालेत. त्यांना पण माहीत नाही अजून इकडूनचं काय पाण्याचं वगैरे. आणि ह्यांना काय मासे वगैरे भेटले, तिकडे खाली पण मासे पकडत आहेत. त्या साईडला पण मासे वगैरे खाली यांना कांडाल सोडलेले आहे मध्ये. बघू इकडे मासे भेटतात का. भेटले तुम्हाला मासे काय रे? मग गल घेऊन आलात ते. या नदीचं नाव काय माहिती आहे का तुम्हाला? काय नाव आहे? कालू नदी. ओके. इथे वल्गन पण चढते ना? तर मुलांना पण एवढं काय माहीत नाही. ते पण आले आता मासे पकडायला. पण वरच्या साईडला ना मासे वगैरे पकडत आहेत. आणि खाली ना कांडल सोडलेलं आहे खालच्या साईडला. आणि ते फुग्याने हे केलेलं आहे. खालती भरपूर सारे आहेत मासे. मोठमोठे भेटत असतील, कारण नदी एवढी पात्र मोठं आहे तर मासे भरपूर मोठमोठे भेटत असतील. तर बघूया आपल्याला शक्यतो कुठं जाता येईल का पुढे. इथून जायला तर जागा नाही. बघू शकते बघा इथे जायला तर जागा नाही दिसत आहे, कारण इथे मध्ये कडे आहे. चला जिथे मासे दिसतील ते बघूया आपल्याला शक्यतो. आणि ही नदी कोणाला माहीत आहे मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. या नदीबद्दल कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा. नदीचं नाव आहे कालू नदी आणि नदी आहे टिटवाला लोकेशन मित्रांनो. आणि त्या नदीवर आपण आलो आहोत. तर इथं प्रसिद्ध म्हणून टिटवाल्यासाठी वल्गन चढते शिवड्याची. तो कोणता स्पॉट आहे का माहीत नाही. नदी खूपच मोठी आहे, पात्र तर खूपच मोठं आहे. ब्रिजवर बघू शकता किती प्लेयर आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 ह्याच्या. आणि त्याची मिनिमम हाईट बोलत ना तर एक 50 फूट तरी हाईट असणारच त्याची. आणि त्याच्या वरतून पाणी आलं म्हणजे नदीचं पात्र केवढं मोठं असू शकतं बघू शकते बघा. झाडं बिडं बघू शकता आजूबाजूला. ही सर्व झाडं आहेत नाही बघा. हे सर्व कचरा होऊन त्याच्यामध्ये अडकला आहे. म्हणजे किती पाणी प्रेशरने आलं असेल या नदीला. तर पुढे दाखवतो अजून मुलं कुठे जर मासे वगैरे पकडता भेटले तर. इथे कोणते कोणते मासे. तर ह्याने विचारलं ते बोलतात चिलापी मासे भेटतात इकडं. हे बघा हे पोरं पकडत आहेत तर ते बोलतात चिलापी मासे भेटतात. बघूया आपल्याला कोण असे पकडताना भेटले तर कोणाला ते मी दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो. आणि व्हिडिओवरच कोण नवीन असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे कंटिन्यूस राहा, तुम्हाला दाखवतो. बघूया इथं कोणाला मासे भेटतात. इकडं कुठले कुठले मासे भेटतात ते बघूच आपण. आपल्याला पण माहीत नाही इकडे मासे. आणि इकडे मासे बोलत ना तर शिवड्याचे वगैरे मासे जाम येतात. कारण ह्या साईडचे मी व्हिडिओ वगैरे यूट्यूबला पण बघितले होते. मला आता एक्झॅक्टली नाव नाही आठवत आहे, पण टिटवाल्याची वल्गन म्हणून असं एक व्हिडिओ टाकला होता. तर नदी मोठी आहे तर ह्याच्यामध्ये शिवड्याचे मासे तर असणारच भरपूर मोठमोठे. ते चढत असणार नक्की. तर खूप सारे वरती पण पोरं आहेत ना मासे पकडतात. आपण बघूयात त्यांना काय मासे भेटतात इकडे कोणते मासे आहेत ते. हे बघा इथे नानू बसला निव. तर मित्रांनो बघूया आपण दगडीमध्ये फिरली असते. वानं बोलतात. तर मित्रांनो हे काका आपल्याला ना थोडी माहिती देत आहेत बघा. हे पाणी वगैरे कसं इकडे ना खाडीचं पाणी खालतून खाडीचं वगैरे भरतं. आणि ते पाणी कसं त्याच्यामुळे मासे वगैरे कंटिन्यू असतात ह्या नदीला. आणि मोठमोठे मासे. आता जरी मच्छी आता आम्ही दीपावलीचे झाले लावले ना, हां म्हणजे म्हणजे आपली दुर्गादेव बसली ना, हा. दसरा झाले का तिथून आमची वाहनं लावतो. या नदीचं नाव काय? कालू नदी. नदीचं नाव आहे कालू नदी. हां, मग तिथं आम्ही वाहनं लावतो ना हा. जूनपर्यंत.
जेव्हा नदीला पाणी येत नाही ना तोपर्यंत ते वाहनं चालूच असतं. किती किती किलोचे मासे भेटत म्हणजे असे? अरे मच्छी ते कैसा ते म्हणजे सांगता येत नाही कधी भरपूर मच्छी काय म्हणजे असं किलो 1 किलोच्या वजनाची वजनच नाही नाही भारी मोठे असतात ना ते किलोचे 2 किलोचे ते आणि मासे बोलत नाही इकडं मंगूर मासे भेटतात, डबल पाती मासे भेटतात मोठमोठे शिवड्याचे, त्याच्यात नंतर चिलापी मासे पण भेटतात, तांबूस वगैरे भेटतात. कवळी म्हणजे तुम्ही त्या काली माशाला आम्ही काली मासे बोलतो, तुम्ही कवळी बोलतो. कवळी भेटतात, जितारे भेटतं, म्हणजे कवले मासे म्हणजे भरपूर जितारे बितारे पाती मासे रोग कटलं म्हणजे पत्राच मारा भेटतं, झिंगापासून सर्व मच्छी भेटते. आणि मेन गोष्ट म्हणजे बोलायचं बघा हे ट्यूब आहे आणि ही ट्यूब आहे ना ट्रॅक्टरची ट्यूब आहे आणि त्याच्यावरनं ते जाळं टाकणार. ते जाळं वगैरे कसे टाकतात तर ते पण बघूया आपण बाबांकडनं. आणि ते बाबा वगैरे नाही बघा इथेच राहतात बाजूलाच आणि दुसरा काय व्यवसाय वगैरे नाही, पण ते मासे पालनच माशांवरच त्यांचं सर्व पूर्ण घर चालतं वगैरे एवढं आयुष्य गेलं ना ते मच्छीवरनं ना. आता आम्ही मच्छी बंदर जातो तिकडे नवीन झाले आणतो. मस्जिद बंदरवरून आणता? हा मच्छी बंदरवरून आणतो ना. ओके. तर मस्जिद बंदरचा पण मित्रांनो मी व्हिडिओ टाकला आहे. तुम्हाला मस्जिद बंदरला कसं जायचं काय जायचं जर कोणाला जायचं असेल तर मला कमेंट करा. तिकडे कसं जायचं CST साईट पडते ते आणि ती CSTचं दुसरं स्टेशन आहे मस्जिद बंदर. तिथे जाळी कुठे भेटतात ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेन. तर आता बघूया बाबा कसे जाळी सोडतात ते पाण्यामध्ये. पहिले ना ट्यूब फुगवत आहेत कारण त्याच्यामध्ये हवा कमी आहे आणि हवा मेन गोष्ट म्हणजे त्यांना पंपाने नाही तर ते तोंडाने भरत आहेत. मला ते आश्चर्य वाटतं की एवढ्या मोठ्या ट्यूबमध्ये तोंडाने हे करतायत. हे बघ तर हे खूप मेहनतीचं काम आहे मित्रांनो की आपण ज्यावेळेला हवा भरतो ना त्यावेळेला तोंडामध्ये प्रेशर देतो, त्याच्यानंतर जे तोंडाला आतमध्ये जाळ उठते लय खूप बेकार उठते. ज्याला सवय असतो त्यांना ती सवयच आहे म्हणा. तर बघूया ते जाळं टाकण्याची पद्धत. आणि आता जे जाळं टाकणार ना ते उद्या डायरेक्ट सकाळी काढणार. आणि मोठ्या माशाचे झाले मासे तर किलोचे मासे भेटतात त्यांना. तर बघूया आपण पुढे. गवळी किंवा पंकज मासे मंगूर तर जेवण ते राहत नाही ते मोड फिरून द्यायला खरं होतं. तिथं उतरलं डुबला तिथे ते डुबला ते बाई माझे दुपारी डुबलेला दोन्ही म्हणजे वरती. हां त्या मंदिरचे तिथे ते बघा इथे वरती बोलतायत. हां मंदिर आहे शंकराचं मंदिर वरती हे झालंय माणसं खाडीचं पाणी आलेलं आहे. माणसं वगैरे डुबले तिकडे. तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे ज्याला नदीची वगैरे जानकारी नसते किंवा माहिती नसते ना तर अशा नदीमध्ये उजत करणं पण चुकीचं आहे. तर ज्यांना माहीत असतं ना नवीन माणसाला हां माहिती नसतं ना कुठे काय करा. आपण नदी पात्राच्या उतरतो ना त्यावेळेस कसा मातीचा भाग असतो काही ठिकाणी, त्यावेळेस तुम्ही पाण्यात उतरता ते दलदल इलाका असतो त्या गोष्टी माहीत नसतात. तर अशा ठिकाणी नाही उतरायचं आणि अशा ठिकाणी शक्यतो आहे बघा. ते आम्हाला पण ह्या नदीचं माहीत नाही, ते बाबा भेटले त्यांना आम्ही विचारलं थोडं माहिती घेतली. तुमचं नाव काय हो? दिलीप वाघे. दिलीप वाजे वाघे आदिवासी. आदिवासी. तर आमच्याकडे पण आहेत आदिवासी बाबा. तर कोणाला मच्छी वगैरे पाहिजे असेल ना ते बाबा वगैरे मच्छी विकतात. तर शक्यतो बघा इथे बाजूला हे टिटवाला आहे आणि ह्या साईडला भिवंडी रोड आहे. तर टिटवाल्याला कोण राहत वगैरे असेल कोणाला मच्छी बिच्छी पाहिजे तर बाबांकडनं घेऊ शकतात. वाडी सांगितलं ते चालते. वासुंदेवाडी ना वासुंद्री वाडी गावचं नाव आहे आणि दिलीप वाजे करून त्यांचं नाव आहे. हे बघा इथे वरती डोंगराच्या इथं वरती त्यांची वाडे असं बोलतात ते. आता बघूया ते कसं टाकतात जाळं टाकतात ते आपण बघूया. त्याचे जर मच्छीचे हे पाहिजे म्हणजे जिताड्याची पिल्ल्या पाहिजे तर कुठे भेटेल आपल्याला? आता जिताची पिला आता जूनमध्येच भेटतात ते. जूनमध्ये भेटतात. तुमच्याकडे वगैरे भेटेल इकडं या साईड? आता नाही भेट. आता खाडीला पाणी आलं तर नाही मग तेव्हा ते खाडीचं पाणी चालू असतं ना तिकडे हां तेव्हा ते खाडीचे बियाणे येतात इकडे. ओके. कधी येतात कधी नाही येत ते आता. आणि ते अशा गोड्या पाण्याला राहतात जर आपण विहिरीमध्ये सोडलं तर जिवंत राहतील ते? हां ते राहतात कधी आज दीपावलीचं आलं ना तुम्हाला एवढं पीस भेटतील ते किती तरी. तर तुमच्या इकडं भेटेल आपल्याला हां विकत वगैरे भेटेल ना ते? हां इकडे तर मित्रांनो आपल्याकडून विहिरी आहेत आणि मेन गोष्ट म्हणजे विहिरीमध्ये आपण माशांचा तर प्रकल्प चालू केला आहे. त्याच्यामध्ये आपण ना सुतिरी मासे सोडले, शिवड्याची पाती पण सोडले आणि खवली मासे पण सोडलेत. तर आपल्याला शिंपल्या पण सोडल्या आम्ही. तर आपल्याला जिताडे मासे हे करायचे आहेत कारण ते जर तुम्ही पाण्यामध्ये सोडलात ना तर पाणी स्वच्छ राहतं आणि न जाणं जास्त झालं तर आपण खाऊ शकतो पण. तर ते सोडायचं ते बाबांकडे मिळतात ते आपण बघूया नंतर दिवाळीच्या नंतर ट्राय करू. दीपावली 1 महिन्यामध्ये 2 महिने तिथे जितारी भेटतात त्याच्यानंतर नाही भेटत. तर बाबांनी पण वगैरे खूप छान माहिती दिली नाही. तर आता तेच तुम्हाला जर झिंगाचं बियाणं असेल झिंगा असं गोडा बनायला राहतं का? आम्ही आता छोटं नंतर गणपती आले का दीपावलीवर ते झिंगाचं बियाणं पकडतो. आपल्या गोड्या बनायला राहिलं पाहिजे का? आपल्याकडं नदी मोठी आहे. असतं ते डॅम आहे ना डॅम हां तेव्हा आम्ही बारीक झिंगा पकडू असा बारीक ओके. डॅमला. आम्हाला ते सोडायचे विहिरीमध्ये सोडायचे. मग ते
तुझी माहिती कशी माहिती होईल आता ती तर मित्रांनो हे बाबा जे आहेत ना ते आता जालं सोडत आहेत तिथे आणि हे बोलतात आम्ही मच्छी वगैरे विकतो कारण त्याचा व्यवसायच तो आहे. आणि इकडं कोलंबीचे वगैरे मासे वगैरे पण विकत देतात ते, म्हणजे जर पालन वगैरे करायचं असेल ना त्याचे पण ते हे देतात. तर शक्यतो आपल्याला पण पाहिजे जे कोलंबी लहान साईज असते. फक्त विषय एवढाच आहे की आपलं ते गावठी पानं जे गोडं पाणी असतं त्या गोडं पाण्याला ते जिवंत राहिले पाहिजे. तर ते बोलतात की जिवंत राहतं म्हणून, तर आपण एकदा ट्राय करू शकतो. आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्याला मासे बोलत नाही, आपला जिताडा मासा पाहिजे. त्याला 12 मुंडे बोलतात. आपल्या नदीला शक्यतो कमी प्रमाणात भेटतो. आपली पण नदी भारजा नदी आहे. खूप सारे व्हिडिओ टाकले तुम्हाला फिशिंगचे वगैरे, कांडलेले मासे वगैरे कसे पकडतात ते टाकलेले आहेत. आता त्यांचं बघूया आपण ते इकडं पद्धत कशी आहे. ती ट्यूबवर हे सोडतात कांडात. आणि शक्यतो मासे संध्याकाळच्या टायमाला जास्त प्रमाणात लागतं. जेवढे दिवसाचे लागत नाही तेवढं संध्याकाळचे मासे जास्त लागतात. लागण्याचं कारण एवढंच असतं मित्रांनो की संध्याकाळ झाली ना का मासा पाण्यामध्ये राहत नाही, तर असं तो कॉर्नरला येतो. दिवसाचं कसं माणसांचं वगैरे ये जा असतं ना, त्याच्यामुळे मासे ना मध्यभागी असतात, असे कॉर्नरना येत नाही. आणि रात्र झाली का कोण नसतं ना त्यावेळेस मग मासे कसे कॉर्नरला खाण्यापिण्यासाठी येतात. आणि शक्यतो आपण फिशिंगमध्ये रात्रीचे वगैरे जातो त्यावेळेस पण आपल्याला मासे भेटतातच, कॉर्नरनाच भेटतात, आतमध्ये भेटत नाही जाड मासा. तर त्यांना मासे तर भरपूर भेटतात. तर ते कांडा सोडण्याची म्हणजे पद्धत कशी आहे ती बघूया आपण. तर हे बघा मित्रांनो ते बाबात ना आता मासे सोडत आहे, आपले मासे बोलत आहे कांडा सोडत आहेत ते. मला सोडल्या जातं ते बघू शकता आता. आणि हे सर्वांना जमत नाही मित्रांनो. नदीच्या ठिकाणी असं जाल ना तर थोडी माहिती घ्या, पाणी किती खोल आहे, पाण्याचा प्रवाह कसा आहे. आणि शक्यतो पावसाळ्याच्या टायमाला पाण्यामध्ये शिरत जाऊ नका, कारण वरतून जे येणारे पाणी असतं ना, आणि आता कसं गवत वगैरे रुजल्यावर पाणी कसं जमिनीमध्ये मुरत नाही, ते पाणी कसं डायरेक्टली जसं येतं तसं ते नदीला मिळतं. आणि पाणी अचानकपणे पाण्याची पातळी वाढते, समजत नाही काय नाही, आणि पाणी कसं येतं. आणि ज्यांना पाण्याचा एक्सपिरियन्स नसतो असे मुलं वगैरे जातात पाण्यामध्ये आणि मग ते अडकून राहतात. तर अशी कुठे जाऊ नका आणि काळजी घ्या मित्रांनो. जेणेकरून तुम्हाला माहीत नसेल तर कुणाकडे जाणकारी माणूस असेल ना त्याला माहिती घेऊन तिथल्या एरियाची माहिती घ्या, पाण्याचं वगैरे कसं काय असतं ते, आणि मगच जात जा. तर हे बघू शकते बघा कसे जाळे सोडतात. आणि जाळं आहे ना मित्रांनो, हे मला असं वाटतं नाही डुबतं जाळं आहे. डुबतं प्लस असं वर पोहतं आहे. ते मिनिमम त्याचं हे असेल ना हाईट एक 5-6 फूट असेल हाईट मला असं वाटतं आहे. कारण एवढं काय खोलगट नाही, ते बोलतात कमरभर आहे, पण आता शक्यतो जास्त असेल कारण पाणी पाऊस पडला आणि पाणी भरपूर आहे नदीला. पाणी आटत नाही, 12 महिने पाणी असतं. आणि तिकडे वाना लावतात. हे बघा ते असे टाकत आले. ते बघा जाळं सोडण्याची पद्धत होऊ शकते बघा. एका ठिकाणी त्यांनी जाळं ठेवली नाही ह्याच्यावर, आणि एका ठिकाणी ते मासे हे करत आहेत, हे जाळं सोडत आहेत. तर आता लवकर तर ते काढणार नाहीत, ते डायरेक्ट काढणार उद्या काढणार आहेत. तर ही पद्धत आहे मासे हे करण्याची. वरपर्यंत जात असेल ना पाणी बाबा. हां मग इथं त्यासाठीच बांधलं का हे. तर मित्रांनो मी तुम्हाला बोललोच हे बघा, हे जे बांधलं आहे ना ते मासे पकडण्यासाठी. कारण नदीला तर कोण असं करत नाही, पण हे करण्याचं रिझनच असं आहे की याच्यामध्ये खाडीचं पाणी येतं. आणि आता कशी ओटी आहे म्हणजे पाणी ओटलं आहे, जेव्हा इथे भरती असेल ना त्यावेळेस इथे पूर्ण असं वरपर्यंत पाणी लागतं. आणि वर पाणी लागलं ना की इथे मध्ये त्यांनी हे ठेवली नाही, मग तिथे ना ते जाळं वगैरे लावतात जेणेकरून मासा म्हणजे ह्याच्यातला मासा असतो ना तर त्याच्यामध्ये अडकून राहतो आणि पाणी कमी झाल्यानंतर ते मासे पकडतात. तर आपण पण राहणार नाही ना, शक्यतो जर ह्याने अगोदर टाकलं असतं आपण मासे घेऊन गेलो असतं. आपल्याला मासे पाहिजे होते, पण ते आता लगेच ताबडतोब टाकल्या मासे लागणार नाही. हां तरी अर्धा 1 तासानं लागत असतील ना. हां हो आता रात्रीचे मासे बाहेरच येणार. काली
किरवी हे आपल्या नदीची असतात ती ना. हा नदीची. हा 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 मल्यांचं पण. ते हे पालन करण्यासाठीच घेत असेल. मले माशाला मागणी जाम आहे. मले माशांना बोला मागणी जाम आहे. खायला पण टेस्टी लागतात ना मले. हां तर मित्रांनो बघू शकते बघा त्या तर मित्रांनो एक मासा ते जाळं टाकले तर बाबांनी तुम्हाला बोललोय बघा. त्यांना जाळ्यामध्ये बघा चिलापी मासा लागला आहे. केवढा मोठा आहे बघा. साईज बघू शकते बघा. बिग साईज भेटला आहे. आपण त्याला फिश स्टँडमध्ये टाकूया. मोठी साईज आहे. आपण पण तिकडे वर गेलेलो आणि मोबाईल पण आपला स्विच ऑफ होता आला आहे फोन. त्याला लवकर जाऊया. नाही ते काय राहील ना तो. जाईल असं काय नाही. असं जेवढं काय आपलं जेवढं राहील तेवढं नंतर बघू. हे बघू शकते बघा. आपण घेऊया तिथून पिशवी एक. चला जाऊया लोक. चला तर आपण ह्याला घेऊन जाऊ. आपण फिश स्टँडमध्ये जाडा आहे मासा. चला लवकरच चला. खालचं पाणी येतो ना. हां खाडीचं पाणी म्हणजे सर्व एक घेऊन जाईल ना. सर्व भरेल. हां हे पूर्ण पॅक पण होऊन जाणार. हां ती मच्छीची खाडीची येणारी फसेल ते. पाणी येईल ना. हां तर मित्रांनो बघा तिकडून सुरुवात केली त्यांनी जाळं टाकायला बाबांनी. हे बघा इथून आणि इकडून आता हे इथपर्यंत असं आणलं झालं. इथे बघा हे पाणी एंट्री करायचं आहे. तिथे त्यांनी जाळं हे केले नाही व्यवस्थित. बघा दगड्या बिगड्या हे करून मग त्यांनी फिरवून इकडून आता ते त्या कॉर्नरला टच करत आहेत. जेणेकरून मासे वगैरे ह्या पाण्याच्या या डबका जे अडकतील मासे वगैरे ते त्याच्यामध्ये जाऊन बसतील. म्हणून ह्याच्यामध्ये जाऊन बसतील अडकतील वगैरे मासे. तरी सर एक प्रोसेस आहे. आता मासे किती भेटले ते तर आपल्याला बघायला नाही भेटणार. किती सकाळी काढणार आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मला नक्की सांगा. आणि मेहनत बघू शकता किती असते. माशी पकडणे वगैरे किंवा हे करणे खूप मेहनत असते त्याला. आणि रिस्की तर बघू शकता किती रिस्की आहे. पाणी बघू शकता किती पाणी आहे. जर एवढं पाणी जर असेल त्या पाण्याची माहिती असेल तरच पाण्यामध्ये शक्यतो शिरायला पाहिजे. कारण आपल्याला पोहता येतं. पण विषय कसा माहिती आहे नदीमध्ये दगडे आहेत. नदी खोलगट आहे. तर तुम्ही जर उडी मारला त्या पाण्यामध्ये तर खाली दगडं वगैरे असतील त्याच्यानं लागू शकतात वगैरे. जर असं वांड असेल तर पाण्याचा प्रवाह जास्त असू शकते. त्याच्यामुळे थोडी माहिती घेऊन नदीमध्ये उतरलं का फरक नाही. पण आपल्याला पोहता येतं तर आपण इझिली पोहू शकतो याच्यामध्ये जरी अडकलो तरी. कारण आपण कसं गावच्या ठिकाणी जन्मलेलो आहोत. त्याच्यामुळं पाण्याविण्याचा आपला चांगला एक्सपिरियन्स आहे. हे बघा एवढं पात्र आहे मोठं. पण आपली जी पोरं आहे ती नदीमध्ये बिंदास पण उड्या मारून पोहू शकतात त्याच्यामध्ये. कारण गावाला कसं आपण नदीतनं पोहलेलो आहोत. लहानाचं मोठं झालं आहोत. पण कसं काही ठिकाणी आपण जरी किती पोहणार असो तिथे आपण हुजत नाही करू शकत. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि चॅनलवर जो कोण नवीन असेल चॅनलला आपला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय.